नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कधी विचार केलाय का की खेळ फक्त मैदानापुरते नसतात, ते इतिहास सुद्धा घडवतात. तर चला, आज आपण खेळ आणि इतिहासाचं हेच रंजक नातं समजून घेऊया. आणि हो, सोबतच करूया तुमच्या बोर्ड परीक्षेची एकदम पक्की तयारी. तर मग आजचा आपला गेम प्लॅन काय आहे? सगळ्यात आधी आपण खेळांचं महत्त्व समजून घेऊ. मग प्राचीन खेळांपासून ते आजच्या आधुनिक खेळांपर्यंतचा प्रवास बघू. खेळ आणि इतिहासाचं कनेक्शन काय आहे तेही उलगडू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेसाठी कोणते प्रश्न येऊ शकतात आणि 5 गुणांसाठी परफेक्ट उत्तर कसं लिहायचं याची स्ट्रॅटेजी पण शिकूया. चला तर सुरू करूया आपल्या पहिल्या टॉपिकपासून. खेळ म्हणजे फक्त टाइमपास का? की यामागे काहीतरी खोल अर्थ दडलाय? खेळ आपल्यासाठी, समाजासाठी आणि इतिहासासाठी इतके महत्वाचे का आहेत? चला शोधूया या प्रश्नाचं उत्तर. बघा, खेळ आपल्याला फक्त शारीरिकदृष्ट्या फिट ठेवत नाहीत, तर मानसिक शांती सुद्धा देतात. खेळामुळे आपलं मनोधैर्य, चिकाटी आणि खिलाडूवृत्ती वाढते. आणि जेव्हा आपण टीममध्ये खेळतो तेव्हा नकळतपणे एकमेकांना मदत करायला म्हणजे संघभावना शिकतो. खरं तर प्राचीन काळापासून खेळ हे मनोरंजनाचं आणि ताणतणाव घालवण्याचं एक उत्तम साधन राहिले आहे. आणि हे चित्र बघा, हे नेमकं तेच सांगतंय. कुस्तीसारखे आपले पारंपरिक खेळ फक्त मनोरंजनासाठी नव्हते, तर ते शारीरिक ताकद आणि मानसिक कौशल्याचं प्रतीक होते. चला, आता थोडे इतिहासात डुकावूया, म्हणजे एक प्रकारचं टाइम ट्रॅव्हल करूया आणि बघूया की प्राचीन काळातील खेळांपासून ते आजच्या भव्य जागतिक स्पर्धांपर्यंत खेळांमध्ये नेमके काय बदल झाले आहेत. खेळांचे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे बैठे खेळ, जसं की बुद्धिबळ किंवा कॅरम, जे घरात बसून बुद्धीला चालना देतात. आणि दुसरे म्हणजे मैदानी खेळ, जसं कबड्डी किंवा क्रिकेट, ज्यात शारीरिक कसरत होते. दोन्हींची मजा काही वेगळीच आहे, नाही का? इथे तर फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे आपला अस्सल भारतीय खेळ मल्लखांब, आणि दुसऱ्या बाजूला आहे जगभर लोकप्रिय असलेला फुटबॉल. दोन्ही खेळ खेळाडूंच्या कौशल्याची कसोटी पाहतात, पण आपापल्या संस्कृतीची एक वेगळीच गोष्ट सांगतात. आधुनिक काळात तर खेळांनी कातच टाकली आहे. ऑलिम्पिक, क्रिकेट वर्ल्ड कपमुळे खेळ आंतरराष्ट्रीय झाले. टीव्हीमुळे खेळाडू घराघरात पोहोचले, स्टार बनले. आणि आता तर खेळ फक्त छंद राहिला नाही, तर एक करिअर ऑप्शनही बनला आहे. एवढंच काय, स्केटिंग, गिर्यारोहण यांसारखे साहसी खेळही आता लोकप्रिय झाले आहेत. आता जरा जास्त लक्ष द्या, कारण आपण येतोय या धड्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. परीक्षेच्या दृष्टीने एकदम IMP, तो म्हणजे खेळ आणि इतिहास यांच्यातलं अतूट नातं. तर मुद्दा असा आहे की खेळ आणि इतिहास हे एकमेकांशी जोडलेले आहेत. खेळांवर लिहिलेली पुस्तकं हे इतिहासासाठी महत्त्वाचे पुरावे आहेत. त्या काळात कोणते खेळ खेळले जायचे यावरून आपल्याला त्यावेळच्या समाजजीवनाची कल्पना येते. खरं तर खेळांचा विकास कसा होत गेला हे अभ्यासणं म्हणजे इतिहासाचाच अभ्यास करण्यासारखं आहे. ठीक आहे, थिअरी तर खूप झाली. आता थेट मैदानात उतरूया, म्हणजे परीक्षेच्या तयारीला लागूया. या धड्यातून 5 गुणांसाठी कोणते प्रश्न येऊ शकतात, चला त्यावर लक्ष केंद्रित करूया. पहिला आणि सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न असू शकतो, खेळांचे मानवी जीवनातील महत्त्व सविस्तर स्पष्ट करा. ह्याचं उत्तर लिहिताना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही मुद्द्यांचा समावेश नक्की करा. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंधावर टीप लिहा. आपण आत्ताच यावर बोललो, त्यामुळे याचं उत्तर लिहायला फारसं अवघड जाणार नाही. आणि तिसरा संभाव्य प्रश्न आहे, मैदानी खेळ आणि बैठे खेळ यांमधील फरक उदाहरणांसह स्पष्ट करा. यासाठी दोन्ही प्रकारच्या खेळांची वैशिष्ट्य आणि उदाहरणं लक्षात ठेवा. आपण चर्चा केलेल्या उदाहरणांशिवाय आणखी काही आठवतात का? प्रश्न कोणते येणार हे कळणं म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. पण पूर्ण गुण मिळवून ही लढाई जिंकायची असेल तर उत्तर कसं लिहायचं हे माहीत असायला हवं. चला तर तेच शिकूया. हे बघा, हे आहे परफेक्ट उत्तर लिहिण्याचं सिक्रेट सूत्र. सगळ्यात आधी 1-2 ओळींची प्रस्तावना, त्यानंतर कमीत कमी 5 ते 6 मुद्दे स्पष्टीकरणासह. प्रत्येक मुद्द्याला समर्पक उदाहरण द्या आणि शेवटी एका वाक्यात समारोप करा. या रचनेमुळे तुमचं उत्तर एकदम प्रभावी वाटेल. आणि हे आहेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी काही बोनस टिप्स. उत्तर नेहमी मुद्द्यांमध्ये लिहा. महत्त्वाच्या शब्दांखाली पेन्सिलने अंडरलाईन करा. अक्षर चांगलं काढा.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळेचं नियोजन करा. तर मित्रांनो, हे होतं खेळ आणि इतिहास या धड्याचं आपलं विश्लेषण. हे सगळे मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा. उत्तरं लिहिण्याचा सराव करा आणि मला खात्री आहे की तुम्ही परीक्षेत नक्कीच उत्तम यश मिळवाल. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.